या गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बसा. गुड इव्हनिंग. बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी दिवे गावातून आलो आहे, जे की पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये आहे. तुम्ही पुणे जिल्ह्यातून आलेला आहात बघा. पुणे जिल्ह्यातलं जे यूथ आहे, तरुण आहेत, तरुण तरुणी, युवक युवती, यांच्यासमोर काय प्रश्न आहेत बरं सध्या? सर पुणे जिल्ह्यातील युवकांपुढे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारी, त्याच्यानंतर शिक्षणाची जी गुणवत्ता किंवा स्किलपूर्ण शिक्षण, आणि या शिक्षणाच्या कमीमुळे सर युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि बाकीच्या गोष्टींमुळे ड्रग्स किंवा बाकीच्या क्राईम या गोष्टींकडे जरा जास्त वळायला लागले आजकाल, असं वाटतं. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलं जातं बघा, आणि पुण्यामध्ये मग शिक्षणाचे एवढे इश्यू काय आहेत बरं? सर शिक्षणासाठी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे व्यवस्थित, म्हणजे कॉलेज आहेत, पण सर कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जे म्हणजे इंडस्ट्रीला जे शिक्षण लागते, जे की ज्यामुळे डायरेक्ट रोजगार मिळू शकतो, ते शिक्षणाची कमी वाटते. त्याच्यावरती काम केलं पाहिजे. बरं, तुम्हाला प्रशासनात काय यायचं आहे बरं? सर प्रशासनामध्ये जॉबमध्ये डायव्हर्सिटी मिळते, कारण महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या भागामध्ये कुठेही जाऊन तिथे वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करायला मिळतं. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंगची अथॉरिटी मिळते, ज्याद्वारे आपण पॉझिटिव्ह बदल घडू शकतो. त्याच्यानंतर सर क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशनला वाव मिळतो. त्याच्यानंतर सर माझ्यामध्ये असलेल्या क्वालिटी आणि क्षमतांचा सर मला त्याच्यामध्ये प्रशासनामध्ये वापर करून. बरं, तुमच्यामध्ये अशा कुठल्या क्वालिटीज आहेत ज्या प्रशासनात गरजेच्या आहेत किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडे असल्या पाहिजे? 3 क्वालिटीज सांगा बरं. सर मला वाटतं माझ्याकडे लिडरशिप क्वालिटी आहे. त्याच्यानंतर दुसरी क्वालिटी मला वाटते सर माझ्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन आहे. सर हार्डवर्किंग आणि कन्सिस्टन्सी या गोष्टी आहेत. बरं, ठीक आहे. तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहात. भिडेवाडाचा रेफरन्स माहिती आहे तुम्हाला? हो. काय महत्व आहे भिडेवाड्याचं? सर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये चालू केली होती. बरं, भारताला ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत किती मेडल्स मिळालेत बरं? सर भारताला आतापर्यंत 4 ब्रॉन्झ मेडल मिळाले आहेत. बरं, पुरंदरवरून आलेले आहात तुम्ही. हो. बाळाजी विश्वनाथ आणि पुरंदर यांचं काय नातं आहे? मॅडम, बाळाजी विश्वनाथ हे प्रथम पेशवा आहेत, आणि ज्यांची समाधी सासवडमध्ये करा नदीच्या काठी आहे. बाळाजी विश्वनाथ पेशवा. इथे भेट दिली आहेत का तुम्ही? हो मॅम, दिली आहे. हो. त्यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला बरं, आणि कुठे झाला? मृत्यूचं वर्ष आठवत नाहीये मॅम, पण कराबाई मंदिर इथे त्यांचं स्मारक आहे, तिथेच त्यांचा मृत्यू झाला होता. पुरंदरमध्ये? हो, सासवडमध्ये. बरं, पुरंदर आणि सासवड असे 2 वेगवेगळे नाव काय आहेत बरं? पुरंदर नावाचं म्हणजे तालुक्याचं नाव आमच्या पुरंदर आहे, पण पुरंदर नावाचं असं ठिकाण तालुक्यामध्ये अस्तित्वात नाहीये. तालुक्याचं ठिकाण म्हणून सासवडलाच बोललं जातं. बरं, म्हणजे इथून जवळच तुमचं दिवे नावाचं गाव आहे? हो. बरं, दिवे घाट जो लागतो आपल्याला पुण्यावरून जेजुरीकडे जाताना, त्याची लांबी किती आहे पण दिवे घाटाची? मॅडम, दिवे घाटाची लांबी 4.9 किलोमीटर इतकी आहे. बरं, पुरंदर जे आहे त्याचं आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला आपण तर काय काय गोष्टी आहेत तिथे? मॅडम, पुरंदरमध्ये ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू सोपान काका महाराज यांची समाधी आहे. त्याच्यानंतर अनेक यादवकालीन मंदिरे आहेत, त्याच्यामध्ये पुलेश्वर, त्याच्यानंतर संगमेश्वर अशा मंदिरांचा समावेश आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा स्वराज्यामधील पुरंदर हा किल्ला आहे, जिथे संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे. आणि दत्त संप्रदायातील काही प्रसिद्ध ठिकाणं आहे का तिथे? हो मॅडम, दत्त संप्रदायामधील 2 ठिकाणं पुरंदरमध्ये आहेत. पहिलं कानिफनाथ आणि दुसरं म्हणजे दत्त मंदिर नारायणपूर. बरं,
पुरंदर परिसरामध्ये कुठल्या कुठल्या फळांचं उत्पादन घेतलं जातं जे फेमस आहेत? पुरंदर तालुका सीताफळ आणि अंजिराचा तालुका म्हणून ओळखला जातो. पण पुरंदर तालुक्यामध्ये प्रामुख्याने अंजीर, सीताफळ आणि पेरू या 3 फळांचं उत्पादन घेतलं जातं. तुमच्या घरी आहे का शेती? हो मॅम. तुम्ही कुठलं उत्पादन घेता मग? सीताफळ आणि पेरूचं उत्पादन घेतो मॅम. सीताफळ आणि पेरूचं. सीताफळाचं काय महत्व आहे बरं आरोग्यदृष्ट्या? मॅम, सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि विविध प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स जसे की कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस अशा प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत आणि त्यासोबत अँटीऑक्सिडंट पण आहेत. आणि अंजीर जे म्हणतो आपण म्हणजे ताजं अंजीर हे फळ आणि ड्रायफ्रुट्स मधला सुका अंजीर हा प्रकार, तो कसा बनतो त्याच्यापासून? मॅम, अंजीरमध्ये ज्यावेळेस अंजीर अर्ध पिकलेला असतो त्यावेळेस अंजिराची तोडणी करून त्याच्यामध्ये त्याला गरम पाण्यामध्ये साखरेच्या गरम पाण्यामध्ये उकळलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला 4 ते 5 दिवस वाळवलं जातं आणि त्यानंतर त्याला प्रेस करून त्याचा ड्राय अंजीर बनवला जातो. अशी प्रक्रिया करणारे उद्योग आहेत का सासवडमध्ये? नाही मॅम, अनफॉर्च्युनेटली पुरंदर तालुक्यात पण नाही आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण एवढ्या जागी नाही आहेत. हे अशा प्रकारचे उद्योग मॅक्सिमम गुजरात आणि राजस्थान आणि कर्नाटक. आपल्या इथं जर ते करायचे असतील तर काय करावं लागेल? सर्वप्रथम त्याच्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याची जी निर्यात होते, निर्यातीचं किंवा मार्केट उपलब्धी आणि इन्फ्रास्ट्रक्चर आतापर्यंत का नाही बनलं आपल्या इथे, त्याची कारण काय? पुरंदरचा जो अंजीर आहे खास करून तो त्याच्या साईज जरा जास्त मोठी असते आणि जो ड्राय फ्रूट मध्ये वापरला जातो अंजीर त्याची साईज थोडीशी छोटी असते आणि पुरंदरचा अंजीर हा म्हणजे ड्राय फ्रूट करून ड्रायफ्रुट्स मध्ये पण वेगवेगळ्या आकाराचे अंजीर उपलब्ध असतात ना? हो मॅम, पण पुरंदरच्या अंजीरामध्ये जे ड्रायफ्रूट करून म्हणजे चवला त्याची लागते त्याच्यापेक्षा ड्रायफ्रुट्स मधलं जे सुका अंजीर प्रकार आहे तो खाता का तुम्ही डेली? नाही, कधीतरी. बरं, तुमची हॉबी आहे का काही? हो मॅम. काय? डिजिटल पोस्टर मेकिंग ही माझी हॉबी. अच्छा, तुम्ही डिजिटल पोस्टर बनवता? हो. कशावरती? मोबाईलवरतीच बनवतो मॅम. कुठल्या ॲप्स वापरता त्याकरता? त्याच्यासाठी मॅम पिक्सआर्ट, पिक्सलॅब, ब्लेंड कॉलेज, त्याच्यानंतर ॲडोब फोटोशॉप. त्यातून मग तुम्ही काही कमर्शियल अर्निंग करता का? नाही मॅम, मी फक्त एक हॉबी म्हणून कमर्शियल अर्निंग. पण एका पोस्टरची साधारण कमर्शियल व्हॅल्यू किती आहे? एखादा नवीन पोस्टर तर बनवून द्यायचा असेल तर किती पैसे लागतात? 200 रुपये ॲव्हरेज लागतात आणि त्याच्यामध्ये फोटो आणि बाकीच्या कंटेंटनुसार त्याचं दर म्हणजे लोक ठरवतात. ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्युटर सायन्समध्ये झालं. कोणकोणते सब्जेक्ट्स होते ग्रॅज्युएशन दरम्यान? सर, ग्रॅज्युएशन दरम्यान सिस्टीम प्रोग्रॅमिंग, ऑपरेटिंग सिस्टीम, जावा 1, जावा 2, कम्प्युटर नेटवर्किंग, थेरॉटिकल कम्प्युटर सायन्स आणि कंपायलर कन्स्ट्रक्शन एवढे सब्जेक्ट होते. ओके. कम्प्युटर हा जो शब्द आहे काय अर्थ होतो बरं या शब्दाचा? कम्प्युटिंग सर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसच्या मदतीने ऑपरेशन परफॉर्म करून आपल्याला पाहिजे ते आउटपुट मिळवणं म्हणजे कम्प्युटिंग. बरं, मला सांगा मॉडर्न कम्प्युटर्स जे आलेले आहेत काय वैशिष्ट्य आहे मॉडर्न कम्प्युटर्सचे? सर, मॉडर्न कम्प्युटरमध्ये सुपर कम्प्युटर आणि क्वांटम कम्प्युटर या नवीन कन्सेप्ट आता आलेले आहेत. सुपर कम्प्युटर त्यामधले जुनेच आहे पण त्याच्यामध्ये आता मॉडिफिकेशन होत चाललेले आहेत आणि क्वांटम कम्प्युटर ही पूर्णपणे नवीन कन्सेप्ट आता इम्प्लिमेंट होण्याच्या मार्गावर. काय वैशिष्ट्य कोणटम कॉम्प्युटर्सचं खूप बऱ्याच वेळेस न्यूजमध्ये बघायला मिळतं? सर, क्वांटम कम्प्युटरमध्ये नॉर्मल कम्प्युटर, क्लासिकल कम्प्युटर जसे 0 आणि 1 हे 2 बिटचा वापर करतात तसे क्वांटम कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या म्हणजे 0 आणि 1 ऐवजी वेगवेगळ्या मधल्या व्हॅल्यूचा पण वापर करून त्याची एफिशियन्सी वाढवली जाते. क्यूबिट्स नावाची संकल्पना माहिती तुम्हाला? हो सर. काय अर्थ होतो याचा? जसं क्लासिकल कम्प्युटरमध्ये बेसिक युनिट हे बिटमध्ये असतं तसं क्वांटम कम्प्युटरमधले बेसिक युनिट हे क्यूबिट आहे. ओके.
कम्प्युटरमध्ये आपण बघतो की स्टोरेजेस असतात बघा वेगवेगळे, हो. जसं की HDD, SSD, काय अर्थ होतो बरं यांचा? SSD म्हणजे सर सेकंडरी स्टोरेज. आता सध्या बघा बहुचर्चित आहे बघा SSD युक्त जे आहेत कम्प्युटर लॅपटॉप सध्या जे सेल केले जातात. सर फुल फॉर्म नाही आठवत, पण JSSD आणि HDD जे आहे ना ते एक्सटेंडेड मेमरीसाठी वापरलं जातं, कारण आजकाल मेमरीची जास्त रिक्वायरमेंट डेटामुळे आलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक्स्ट्राची मेमरी वापरली जातात सेकंडरी स्टोरेज. आपण बघतो यांच्यामध्ये जे स्टोरेजेस जे युनिट्स असतात ते बऱ्याच वेळेस gigabytes to terabytes इथून ते जातात. टेराबाईटच्या पुढे एखादं युनिट आहे का? हो सर. कोणकोणते युनिट्स आहेत बरं जे टेराबाईटच्या सुद्धा पलीकडे आहेत, सांगता येईल? सेप्टाबाईट असं एक्झॅक्ट रेकॉर्ड होत नाही सर आता, पण बरेच युनिट आहेत, त्याच्या पुढे 3 ते 4 युनिट आहेत. बरं. तुमच्या विकनेसेस आहेत का काही? सर माझा विकनेस म्हणलं तर एक मला हस्ताक्षर सुधारायचं ते चांगलं नाही एवढं असं वाटतं. त्याच्यानंतर सर झोपेचं प्रमाण कमी आहे, आणि त्याच्यानंतर हॉबीत माझा कधी कधी जास्त वेळ जातो. ओके. प्रशासनामध्ये आल्याच्या नंतर कोणत्या इनोव्हेटिव्ह गोष्टीवरती फोकस असेल बरं तुमचं? सर माझा प्रामुख्याने प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील जो संबंध आहे यांच्यामधील तो सदृढ करण्यावरती भर असेल, आणि गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आणि प्रोग्राम्स आहेत ते चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, आणि लोकांकडून त्याच्यावरती फीडबॅक घेऊन लोकांचा पण त्यामध्ये सहभाग वाढवून एक चांगले संबंध बनवून. सिमिलर कन्सेप्ट आहे बघा सध्या सोशल ऑडिट नावाची, माहिती तुम्हाला? हो सर. काय केलं जातं बरं सोशल ऑडिटमध्ये? प्रशासनाने आणि गव्हर्नमेंटने केलेल्या कामांबद्दल जनतेद्वारे त्याच्यावरती त्याचे मूल्यमापन करून त्याचा फीडबॅक दिला जातो. बरं, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.